नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मृत्यूची भीती वाटत असेल तर ही कथा नक्की ऐका. चला तर मग पाहूया अशी कोणती कथा आहे. मृत्यू हे जगातील अंतिम सत्य आहे हे सर्वांनाच माहिती आहे. या कटू सत्यापासून खुद्द देवालाही सुटका मिळालेली नाही. हे कळूनही माणूस मृत्यूच्या नावानेच घाबरतो. त्यासाठी ही एक कथा सांगितली जाते. राजा परीक्षित, जो पांडूचा एकुलता एक वशिष्ठ आणि अभिमन्यूचा मुलगा होता. त्याला एका पौराणिक कथेनुसार राजा परीक्षितला कळले होते की तो 7 दिवसांनी मरणार आहे. मग तो यावर उपाय म्हणून मृत्यूच्या भीतीने ऋषी शुक्रदेवजी यांची भागवत गीतेतील कथा ऐकू लागला. मात्र राजा परीक्षित यांना श्रीमद भागवत पुराण सांगताना शुक्रदेवजी महाराजांना 6 दिवस लोटले होते आणि फक्त 1 दिवस सर्पदंशाने मरण यायला उरला होता. तेव्हाही राजा परीक्षिताचे दुःख आणि मृत्यूची भीती दूर झाली नाही. मृत्यूची वेळ जवळ आली हे पाहून राजाचे मन हेलावू लागले. तेव्हा शुक्रदेवजी महाराज परीक्षितांना कथा सांगू लागले. तेव्हा ऋषी म्हणाले की हे राजन, फार पूर्वी एक राजा जंगलात शिकार करायला गेला होता. रस्ता विसरून तो एका अतिशय घनदाट जंगलात पोचला. तो रस्ता शोधत असतानाच रात्र झाली आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. जंगलात सिंह, वाघ इत्यादी वन्य प्राणी ओरडू लागले. राजाला वाटले की त्या भयान जंगलात रात्र घालवायला कुठेतरी आराम करायला जागा मिळाली तर बरे होईल, असा विचार करून तो राजा आसरा शोधू लागला होता. एवढ्यात राजाला एक दिवा दिसला. तिथे गेल्यावर त्याला एका पारध्याची झोपडी दिसली. पारध्याला जास्त हालचाल करता येत नसल्याने त्याने एका बाजूला झोपडीत मलमूत्र विसर्जनासाठी जागा बनवली होती आणि दुसरीकडे त्यांनी आपल्या खाण्यासाठी जनावरांचे मांस झोपडीच्या छतावर टांगले होते. झोपडी अतिशय गलिच्छ, लहान, गडद आणि दुर्गंधीयुक्त होती. ती झोपडी पाहून राजाला आधी संकोच वाटला, पण जंगली प्राणी आणि खराब हवामानामुळे राजाने झोपडीतच विश्रांती घेण्याचे ठरवले. राजाने त्या पारध्याला रात्रभर राहण्याची विनंती केली. त्यावर तो म्हणाला की ये जा करणारे प्रवासी कधी कधी येथे भटकतात. मी त्यांना राहायलाही देतो, पण दुसऱ्या दिवशी निघताना त्यांना खूप त्रास होतो. त्यांना या झोपडीचा वास इतका आवडतो की मग ते सोडण्यास तयार नसतात आणि त्यात राहून ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतात. अशा संकटात मी अनेक वेळा आलो आहे, म्हणूनच मी आता कोणालाही इथे राहू देत नाही. मग त्यावर राजाने वचन दिले की तो सकाळी लवकर झोपडी रिकामी करेल. मग त्यावर पारध्याने त्या राजाला राहण्याची परवानगी दिली. राजा रात्रभर एका कोपऱ्यात झोपला. झोपलेल्या झोपडीचा उग्र वास त्याच्या मनात घर करून बसला की सकाळी उठल्यावर तो वास प्रिय वाटत होता. आयुष्याचा खरा उद्देश विसरून तो तिथेच राहण्याचा विचार करू लागला. तो अधिक मुक्कामासाठी पारध्याकडे प्रार्थना करू लागला. यावर तो पारधी संतापला आणि राजाला चांगले वाईट बोलू लागला. राजाला आता ते ठिकाण सोडणे कठीण झाले आणि त्या जागेवरून दोघांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. कथा सांगून झाल्यावर शुक्रदेवजी महाराजांनी राजा परीक्षितांना विचारले, परीक्षित, मला सांगा, त्या राजाला त्या ठिकाणी कायमचे राहण्याचा निर्णय घेणे योग्य होते का? परीक्षित उत्तरला की प्रभू, कोण होता तो राजा? त्याचे नाव सांग. तो मला खूप भारी मूर्ख वाटतो, ज्याला ठरवून दिलेल्या कालावधीपेक्षा जास्त काळ अशा घाणेरड्या झोपडीत राहायचे असते. आपले वचन मोडून त्याचा खरा हेतू विसरतो. त्याच्या मूर्खपणाचे मला आश्चर्य वाटते. मग त्यावर श्री शुकदेवजी महाराज म्हणाले, हे परीक्षित राजा, तो फार मोठा मूर्ख तूच आहेस. तुमच्या आत्म्याला या कचऱ्याच्या शरीरात राहण्यासाठी जितका वेळ हवा होता तो काळ उद्या संपत आहे. आता जिथून आलात तिथं जावं लागेल. तरीही तुम्हाला मरायचे नाही. हा तुमचा मूर्खपणा नाही का? राजा परीक्षिताचे ज्ञान जागी झाले आणि त्याने आनंदाने बंधन सोडण्यास होकार दिला. अशा प्रकारे मृत्यू हे जगातील अंतिम सत्यच आहे हे सर्वांना माहिती आहे. म्हणून हे सत्य आहे की आपण
या जगामध्ये आलोय तर आपण जाणारसुद्धा आहे. म्हणून सर्वांनी हा विचार केला पाहिजे की मृत्यूला घाबरणे टाळावे. आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.